आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण थोर शिक्षक, लेखक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक साने गुरुजी यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी झाला. त्यांनी आपले संपूर्ण जीवन शिक्षण, सेवा आणि समाजप्रेम यासाठी अर्पण केले. ते विद्यार्थ्यांचे अत्यंत लाडके शिक्षक होते. साने गुरुजी म्हणत, शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांचे ज्ञान नव्हे, तर माणूस घडवणे होय. त्यांनी मुलांच्या मनावर प्रेम, संस्कार आणि माणुसकी रुजवली. श्यामची आई हा त्यांचा ग्रंथ आजही प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करतो. साने गुरुजी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. त्यांनी सत्य, अहिंसा, समता आणि बंधुता यांचे विचार समाजात रुजवले. त्यांनी गरीब, वंचित आणि गरजू लोकांसाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांचे जीवन आपल्याला सेवा, त्याग, प्रेम आणि प्रामाणिकपणा शिकवते. आजच्या काळातही त्यांच्या विचारांची नितांत गरज आहे. शेवटी एवढेच म्हणेन, साने गुरुजी हे केवळ शिक्षक नव्हते, तर ते संस्कार घडवणारे दीपस्तंभ होते. धन्यवाद.